नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो. आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये 10 ते 12 जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे. केरळच्या काही भागामध्ये मित्रांनो मान्सूनचं देखील आगमन झालेलं आहे. तर मान्सून पूर्व पाऊस देखील आपल्या राज्याच्या विविध भागामध्ये सुरुवात होणार आहे. या संपूर्ण गोष्टीचा मित्रांनो आपण आढावा या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील लाईक करा. तर या ठिकाणी मित्रांनो पुढील काही तासामध्ये व आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी नाशिक, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळणार आहे. जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, गोरेगाव, मुंबई, खोपोली या ठिकाणी चिपळूण या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळते. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो. कल्याण, डोंबिवली, पालघर, नाशिक तसेच या ठिकाणी मालेगाव, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते. तर या भागातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो काही तासामध्येच आपल्याला केरळमध्ये 8 ते 10 तासामध्ये आपल्याला या ठिकाणी मान्सूनचं आगमन होताना पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये आगमन देखील झालेलं आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रामध्ये देखील मान्सून पूर्व पावसाला त्यामुळेच आपल्याला मुंबईकडून सुरुवात होताना पाहायला मिळते. परंतु मित्रांनो 1 ते 2 जून पासून हा मान्सून पूर्व पाऊस पूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. तर आपण मराठवाड्याचा जर विचार केला मित्रांनो, तर मराठवाड्यामध्ये पुढील काही तासामध्ये व मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान हवामान ढगाळ असणार आहे, परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तसेच विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला तसेच यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे. गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो, तर कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व पहाटेच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील याच भागातील जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु विदर्भ व मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर नसणार आहे. या ठिकाणी मित्रांनो 1 जून पासून मराठवाडा व विदर्भामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत. 1 जून पासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला, कोणकोणत्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे ते आपण या ठिकाणी संपूर्ण आढावा घेणार आहोत. अशाच प्रकारचे मित्रांनो ताज्या हवामान अंदाजाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.